आदिती सरकटे नावाची अवघ्या 13 वर्षाची एक चिमुकली शाळकरी मुलगी छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते। प्राथमिक तपासणीनंतर तिला डेंग्यू झाल्याचं निदान होतं। पेशंटची स्थिती अत्यंत क्रिटिकल असते। डॉक्टर तिला आयसीयूत ॲडमिट करण्याचा निर्णय घेतात। रुग्णांच्या नातेवाईकांना परिस्थितीची कल्पना देतात। त्याचवेळी उपचारासाठी अंदाजित खर्च किती येऊ शकतो हेही सांगतात। रुग्णांचे नातेवाईक त्याला संमती दर्शवतात। उपचारांना सुरुवात होते। जवळपास 9 दिवस रुग्ण अतिदक्षता कक्षात असतो। रुग्ण सुखरूप बरा होईल का याबाबत संशयता असते। मात्र डॉक्टरांचे उपचार, पेशंटचं मनोबल, नातेवाईकांचं धैर्य आणि औषधोपचार यांना यश येतं। पेशंट बरा होतो। या सर्व काळात पेशंटचे नातेवाईक एकदाही दुरान्वयानं देखील खर्च जास्त होतोय, आम्हाला परवडत नाही असं बोलत नाही, सवलत देखील मागत नाही। परिस्थिती देखील तशी नसते, म्हणजे रुग्णालयाचं बिल किफायतशीर आणि माफकच असतं। अधिकचा खर्च झालेला असतो तो इंजेक्शन, औषधी आणि अन्य साहित्यांवर, जे मेडिकलमधून घेतलेले असतात, ज्याचा रुग्णालयाशी थेट काही संबंध नसतो। या संदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांची डिस्चार्जच्या क्षणापर्यंत कोणतीही तक्रार, कैफियत नसते। सर्व काही सुसंवाद, संमती आणि सहमतीने घडत असताना ऐनवेळी अचानक अनाहूतपणे एका आगंतुक पात्राची एंट्री होते, ती देखील फोनवर। मी आमदार संतोष बांगर बोलतोय। काय रे, किती बिल लावता, किती लुटता, दवाखाना ह्यो काय खाटीकखाना, अमृत पाजलं काय पेशंटला? एवढ्यावरच बांगर थांबले नाही, त्यांनी तेथील कर्मचारी आणि डॉक्टरचा उपमर्द केला। रुग्णालय व्यवस्थापनाबद्दल अद्दातद्दा बोलले। रुग्णालय बंद पाडण्याची भाषा केली। डॉक्टर आणि व्यवस्थापन कर्मचारी त्यांना वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण गडी सुसाट सुटलेला, ऐकूनच घ्यायला तयार नव्हता। पेशंट आणि त्याचे नातेवाईक यांच्याबद्दल सहानुभूती, आत्मीयता, आस्था यापेक्षा बांगरांना या निमित्तानं त्यांच्या प्रसिद्धीचे खास भागवायचे होते। मी कसा लोकांच्या उपयोगी पडतो, कसा कोणाला झापतो, हा देखील त्यांना करायचं होतं। तो त्यांनी केलं, पण या प्रयत्नात त्यांचीच फजिती झाली। एमजीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे इंचार्ज आणि आदिती सरकटे या रुग्णावर ज्यांनी उपचार केले त्या डॉक्टर आनंद निकाळजे यांनी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियात देखील सत्य वस्तुस्थिती सांगितली। त्यामुळे बांगरचा खोटा कांगावा उघडा पडला। बांगरला आमचेही हेच सांगणं आहे, बाबा रे, कुठला अमृत घेऊन बसलास, कुठे मिळतं अमृत, कोणी पाहिलंय, कोणी प्यायलंय? एखाद्याचा जीव वाचवणं हाच असतो खरा अमृत अनुभव, जो डॉक्टर आनंद निकाळजे यांनी आदिती सरकटे या चिमुकलीचा जीव वाचवून दिला। तिलाच नव्हे, आजवर अनेक रुग्णांना त्यांनी या पुनर्जन्माचा अमृत अनुभव दिला। त्यांचं नावच आनंद आहे, जगण्याचा आनंद देणारे, रुग्णाच्या आयुष्यात आनंद फुलवणारे। आडनाव त्यांचं निकाळजे, म्हणजे चिंता काळजीचं निराकरण करणारे, काळजीमुक्त करणारे ते निकाळजे। बांगर आणि पाचर इसापणीतील एक गोष्ट आहे। एका अर्धवट कापलेल्या लाकडाच्या ओंडक्यातील पाचर एक माकड ओगीच चाळा म्हणून काढतं आणि शेपूट अडकवून बसतं। असाच माकड चाळा संतोष बांगर यांनी या बाबतीत केला। आता त्यात त्यांची शेपूट अडकली आहे। शेपूट काही निघेना, सुटका काही होईना। चिची करावं तर लोकात हस होईल। त्यांची नेहमीची ट्रोलर टोळी देखील थोबाडात लिंबाच्या पाल्याचा तोबरा भरून कडूमुडू तोंड करून चिडी चूप आहे। करणार काय, गुन्हाच तसा केलाय। बांगरांनी नको ती पाचर काढली आहे, त्याचा परिणाम भोगावेच लागणार, आता सुद्धा आणि भविष्यात देखील। संतोष बांगरची फुकटची फौजदारी, हवलदारी, दुकानदारी, दादागिरी, गुंडगिरी, दमदाटी, मटका, गुटखा, तिरट, वाळू तस्करी, सावकारी, 2 नंबरचे धंदे सगळे आता बंद। शटर डाऊन म्हणजे डाऊन। खेळ खल्लास। हिंगोली, कळमनुरी, वसमत आणि आणखी जिथे जिथे त्याचे बेकायदेशीर उद्योग चालत असतील तेथील पोलीस स्टेशन, तहसील ऑफिस, PSI, तहसीलदार, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी या सर्वांना सांगणार, आता बस, एकतर तुम्ही कारवाई करून यांचा बंदोबस्त करा, नाहीतर आम्ही स्टिंग ऑपरेशन करून यांचा भांडाफोड करतो, पण त्यात तुमची अप्रतिष्ठा होईल। म्हणून पहिली संधी पोलीस, महसूल प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना, नाहीतर आम्ही आहोतच।